नमस्कार मित्रमंडळींनो. आज मी माझ्या सई ह्या पुस्तकाविषयी बोलणार आहे. सई म्हणजे अनुबंध प्रकाशननेही प्रकाशित केलं आहे. सई म्हणजे आठवणी आणि सई म्हणजे मैत्रिणीसुद्धा. मी हे पुस्तक का लिहिलं याच्या मागचे कारण मीमांसा आज मी थोडक्यात सांगणार आहे. माझ्या डोक्यात असा विचार होता की ज्या सक्सेसफुल स्त्रिया आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घ्यावे आणि मग एक असं मालिका करावी. पण मला लक्षात आलं की माझ्या डोक्यात ज्या स्त्रिया राहिलेल्या आहेत किंवा माझ्या आठवणीत ज्या स्त्रिया राहिलेल्या आहेत त्या खूप सर्वसामान्य होत्या. त्यांचं रोजचं जीवनाचा भाग हाच संघर्ष होता आणि हा संघर्ष मला महत्त्वाचा वाटला आणि तो माझ्या लहानपणीच्या आठवणी असल्या तरी त्या मला लक्षात राहिले. म्हणून मला वाटलं की ह्या आठवणी लिहायला हव्या. जेव्हा मी स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्रियांविषयीच्या प्रश्नांचा विचार करते आणि जेव्हा वाचते किंवा स्वतंत्र झालेल्या स्त्रिया बघते, त्यांचे आयुष्य बघते, तेव्हा मला ह्या स्त्रियांचा संघर्ष फार महत्त्वाचा वाटतो आणि तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. आणि त्या कणखरपणे ह्या सगळ्या प्रश्नांना म्हणजे पितृसत्ताक पद्धती किंवा जो काही त्यांच्यावर पितृसत्ताक समाजाने आणलेल्या बाबी आहेत त्याच्या विरुद्ध त्या ठामपणे उभं राहतात. त्या शिकलेल्या बायकांसारखं किंवा शिकलेल्या स्त्रियांसारखं स्त्री स्वातंत्र्य वगैरे बोलत नाही, पण त्या ज्या कणखरपणे उभ्या राहतात आणि जीवनाला सामोऱ्या जातात ते मला फार महत्त्वाचं वाटलं. म्हणून मला वाटलं की ह्या आठवणी किंवा ह्या मैत्रिणी ज्या माझ्या लक्षात राहिलेल्या आहेत त्यांच्याविषयी लिहायला हवं आणि मग हे सई हे पुस्तक अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. धन्यवाद.